नमस्कार. छत्रपती संभाजीनगर. आमची सुरुवात झाली सकाळी चहा आणि टोस्ट खाल्ल्यापासून. इकडे माझं आवडलं होतं सकाळचं. मी रिद्धी सिद्धीला शाळेतून आणायचा वेळ झाला होता. खूप लेट व्हिडिओ सुरू केला होता आणि इकडे मी रिद्धी सिद्धीला शाळेतून आणत होते. रिद्धी सिद्धी सांगत होते की मॅमनी बडबड गीत पाठ करायला लावलंय. त्यांचं एक पाठ आहे तर मी त्यांचं रस्त्यानेच रिव्हिजन घेत जात होते. हिला वाटतं की मम्मा मी ते घेईन आणि हिला वाटतं ते दोघांचे भांडण लटकून गेले पाण्याच्या बॉटलवरनं रस्त्यामध्येच आणि ही इथे रडायला लागली होती. मग रिद्धीने तर तिची बॉटल तिला वापस दिली. आमची रिद्धी एवढी आगावी ना, बळजबरी सिद्धीच्या मागं लागते. सिद्धी खरं खूपच शांत आहे आणि खूपच हुशार झाली आहेत आमची सिद्धी. इकडे दोन गाय आणि त्याची मम्मी जात होती तर मला म्हणत होती मम्मी रिद्धी सिद्धीन तू ये म्हणे. तर एवढ्या मजा करत होत्या आणि एवढं सांगत होत्या. म्हटलं आपण निघा तिघी मायले की म्हणे हो. मग निघालो होतो आम्ही घरी. शाळेत थोडी दूर असल्यामुळे आम्हाला येण्यासाठी फारच वेळ होतो. संध्याकाळी मी घेतला रिद्धी सिद्धीचा अभ्यास. पण माझी रिद्धी तर रात्री पडली बेडवर. तिच्या डोक्याला आलं टेंगूळ आणि रडत होती मम्मा तू जास्त अभ्यास घेतला त्याच्यामुळे माझं दुखतंय म्हणे. म्हटलं नाही असं काय होत नाही. त्याच्याकडे नाटकं सुरू झाली आणि नंतर थोड्या वेळाने सिद्धी तिचं नाही का आरशामध्ये बघत होती की तिला किती मोठं टेंगूळ आलेलं आहे. मला तुला असंच पाहिजे, तुला अभ्यासाचा कंटाळा येतोय ना म्हणून. हा झाला म्हणजे